आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे बॅलन्सिंग गेम. याला लागणारे साहित्य 11 किलो व बेस. नमस्कार, माझे नाव अतुल वांदळे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे बॅलन्सिंग गेम. याला लागणारे साहित्य 11 किलो व आधार. नमस्कार, माझे नाव सार्थक हिंगणे. या प्रयोगात असे कळते की गुरुत्वामध्ये किंवा वस्तुमानामध्ये काल्पनिक मध्ये हा एक बिंदू आहे जिथे संपूर्ण वस्तुमान एकवटते. नमस्कार, माझे नाव अनुज बाबर. सध्या दोन आकारांच्या वस्तुमानाच्या काल्पनिक वस्तुमानामध्ये भौमितिक मध्ये शिजवलेला आहे. याला आहे ना सेंटर ग्रॅव्हिटी असं म्हणतात. यामध्ये काय झालेलं आहे, खेळ जो आहे तो अगदी मध्यभागी एकाच बिंदूवरती स्थिर झालेला आहे आणि त्याने सर्व बाकीचे जे 10 खेळे त्या सगळ्यांचं वजन ते एका खेळाने फेकवलेलं आहे. याला सेंटर ग्रॅव्हिटी असं म्हणतात. असाच प्रयोग आपण सर्कसमध्ये वगैरे पाहत असतो. सर्कसमध्ये आपण पाहतो अनेक खुर्च्या एका वेळेस टाकल्या जातात आणि शेवटी तो एक मुलगा असतो सर्कसमधला. तो काय करतो, त्या एका खुर्चीवर एका हातावर सगळं पूर्ण शरीराचं बॅलन्स करतो आणि तो जो त्याच्या मागे जो सिद्धांत आहे तो जो आहे त्याला गुरुत्व मध्य किंवा सेंटर ग्रॅव्हिटी असं म्हणतात. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला माहिती काय उपयोग आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा? कशाला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स? सांग बरं लास्ट. बरोबर आहे. तर पृथ्वीवरती जी कोणतीही वस्तू असेल पृथ्वीकडे स्वतः त्या वस्तूला स्वतःकडे खेचण्याची जी शक्ती आहे तिला गुरुत्वीय शक्ती किंवा गुरुत्वीय बल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण म्हणतो. पण हे सगळं बल जेव्हा सेंटरला एकवटलेलं असतं त्यावेळेस त्याच्यावरती जास्तीत जास्त वजन फेकवण्याची ताकद असते. हाच सिद्धांत या प्रयोगामध्ये आपण वापरलेला आहे.